तूने संभाला है, तूने बचाया है, तूने संभाला। तेरे फजल से यीशु, तेरे फजल से यीशु उजाला उजाला है। तूने बचाया है, तूने संभाला है, तूने बचाया है, तूने संभाला है। तेरे फजल से यीशु, तेरे फजल से यीशु उजाला उजाला। तूने बचाया है, तूने संभाला है, तूने बचाया है, तूने बचाया है। अंधेरी राहों में साथ मेरे तू रहा, दुख और दर्द मेरा तूने हंस के सहा। अंधेरी राहों में साथ मेरे तू रहा, दुख और दर्द मेरा तूने हंस के सहा। तेरे हाथों में यीशु शिफा का खजाना है, तेरे हाथों में, तेरे हाथों में यीशु शिफा का खजाना है। तेरे फजल से यीशु, तेरे फजल से यीशु उजाला उजाला। तूने बचाया है, तूने संभाला है, तूने बचाया है, तूने बचाया है, तूने संभाला। जकड़ों को तूने कैद से छुड़ा लिया, भूले और बटुकों को अपना बना लिया। जकड़ों को तूने कैद से छुड़ा लिया, भूले और बटुकों को अपना बना लिया। यीशु तू ही मेरा छुड़ाने वाला है, यीशु तू ही मेरा छुड़ाने वाला है। तेरे फजल से यीशु, तेरे फजल से यीशु उजाला उजाला। तूने बचाया है, तूने संभाला है, तूने बचाया है। Yes Lord, you save us Lord। अपना बना लिया ताकि हम बन जाए, ताकि जिए मरे बस तेरे गुण गाए। अपना बना लिया ताकि हम बन जाए, चाहे जिए मरे बस तेरे गुण गाए। डेविड की इस जान का तू ही रखवाला है, डेविड की इस जान का तू ही रखवाला। तेरे फजल से यीशु, तेरे फजल से यीशु उजाला उजाला। तूने बचाया, तूने संभाला है, तूने बचाया है, तूने बचाया है, तूने संभाला, तूने बचाया है, तूने संभाला है, तूने बचाया है, तूने संभाला है। हालेलुया। प्रियांनो, देवाने आजपर्यंत आमचा सांभाळ केलेला आहे। हालेलुया। आम्हाला अंतर दिलं नाही। हालेलुया।
आम्हाला सोडून गेलं नाही प्रियांनो, आम्हाला आमच्या सोबत तो इमॅन्युअल आहे. हालेलुया. आणि शेवटापर्यंत राहणार आहे. आम्ही सुद्धा, आमचं सुद्धा कर्तव्य आहे, आम्हीही त्याच्या बरोबर मनाने आम्ही राहणार आहोत. हालेलुया. आम्ही त्याच्या बरोबरच राहणार आहोत. हालेलुया. आणखीन एक गीत गाऊया आणि प्रभूला धन्यवाद देऊया. प्रियांनो, आपण आराधनेचं गीत गाणार आहोत. हालेलुया. थँक यू जीसस. हालेलुया. ग्लोरी टू जीसस. वंडरफुल जीसस. हालेलुया. धन्यवाद देतो प्रभू आम्ही. हालेलुया. 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 तू है भला है एतबार तुझ पे, तेरी रहमते है बेशुमार मुझ पे. वो है भला एक बार तुझ पे, तेरी रहमते है बेशुमार तुझ पे. ऐ खुदा तू मेरी है पनाह, ताउम्र गाऊं तेरी सना. ऐ खुदा तू मेरी है पनाह, ताउम्र गाऊं तेरी सना. ये जिंदगी है निसार तुझ पे, तू है भला एतबार तुझ पे. ये जिंदगी है निसार तुझ पे, तू है भला एतबार तुझ पे. तू मेरी चट्टान है खुदा, मैं कुछ भी नहीं हूँ तुझसे होके जुदा. तू मेरी चट्टान है खुदा, मैं कुछ भी नहीं हूँ तुझसे होके जुदा. कोई नहीं वफादार तुझसे, तू है भला एतबार तुझ पे. कोई नहीं वफादार तुझसे, तू है भला एतबार. है खुदा मैं करता हूँ दुआ, तू अपनी राहों पर मुझे चलना सिखा. ऐ खुदा मैं करता हूँ दुआ, तू अपनी राहों पर मुझे चलना सिखा. तो पाक मसा उतार मुझ पे, तू है भला एतबार तुझ पे. तो पाक मसा उतार मुझ पे, तू है भला एतबार तुझ पे. तू है भला एतबार तुझ पे. तू है भला एतबार तुझ पे. हे खुदा, हम आप पे यकीन करते हैं परमेश्वर,
आप हमारा भरोसा हो, आप हमारी शक्ति हो परमेश्वर, आप हमारे भविष्य हो परमेश्वर, हमारे लिए आप अच्छी योजना बना रहे हैं परमेश्वर, इसलिए हम आपके शुक्रगुजार हैं परमेश्वर। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। धन्यवाद देतो, धन्यवाद देतो प्रभु, आम्ही तुला तुला धन्यवाद देतो, धन्यवाद देतो तुला। कोई नहीं है आदर के योग्य, बस एक तू खुदा। कोई नहीं है सिंहासन के योग्य, बस एक तू राजा। सारा आदर सारी महिमा तुझको मिले यीशु। सारा आदर, सारा आदर सारी महिमा तुझको मिले यीशु। नाम यीशु का ऊंचा, नाम यीशु का ऊंचा, नाम यीशु का ऊंचा, यीशु नाम, नाम यीशु का ऊंचा, नाम यीशु का ऊंचा, नाम यीशु का ऊंचा, नाम यीशु का ऊंचा, यीशु नाम। कोई नहीं है महिमा के योग्य, बस एक तू यहोवा। कोई नहीं है बेदाग पवित्र, बस एक तू मसीहा। कोई नहीं है महिमा के योग्य, बस एक तू यहोवा। कोई नहीं है बेदाग पवित्र, बस एक तू मसीहा। सारा आदर सारी महिमा तुझको मिले यीशु। सारा आदर सारी महिमा तुझको मिले यीशु। नाम यीशु का ऊंचा, नाम यीशु का ऊंचा, नाम यीशु का ऊंचा, यीशु नाम, नाम यीशु का ऊंचा, नाम यीशु का ऊंचा, नाम यीशु का ऊंचा, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम। थैंक यू लॉर्ड, हालेलुया। धन्यवाद देतो प्रभू, आम्ही तुला उंचावतो प्रभू, आम्ही तुला तुला उंचावतो प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, स्तुती करतो, स्तुती करतो प्रभू। आम्ही तुला शरण येतो, शरण येतो प्रभूजी, आम्ही तुला शरण येतो प्रभूजी, आम्ही तुला शरण येतो। थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस, ग्लोरी टू जीसस, हालेलुया, हालेलुया। धन्यवाद देतो बापा, उंचावतो आणि गौरव येशूच्या नावामध्ये मागतो, आमेन, आमेन, आमेन। हालेलुया, हालेलुया। आम्ही थोडा वेळ देवाच्या वचनाकडे आम्ही जा। यावेळेस आम्ही हबक्कूकच्या पुस्तकाकडे जा। हबक्कूक संदेष्टा याचा 3रा अध्याय आणि प्रियांनो आम्ही काही वचन आम्ही वाचणार आहोत। हबक्कूकचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि प्रियांनो आम्ही
17 ते 19 वचन आपण वाचणार आहोत. हबक्कूकचं पुस्तक, याचा 3रा अध्याय, हबक्कूक संदेष्टा, 17 पासून 19 पर्यंतची वचन आम्ही वाचणार आहोत. द्राक्षाचे वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाही तसे झाले, गोठ्यात गुरढोरे न उरली. तरी मी परमेश्वराच्या ठायी लक्ष मागे, मला तारण देणाऱ्या देवाविषयी उल्हास करी. परमेश्वर प्रभू माझे सामर्थ्य आहे, तो माझे पाय हरणाच्या पायासाठी करतो, तो मला माझ्या उंच स्थानावरून चालवतो. आमेन. प्रियांनो, इथे हा संदेष्टा सांगत आहे की अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातले कळप नाही तसे झाले, गोठ्यामध्ये गुरढोरे न उरली. तो 7 प्रकारचा गोष्ट तो सांगत आहे. 7 प्रकारे त्यामधून त्याला इन्कम येत आहे. कशामधून इन्कम येत आहे हबक्कूकला तो सांगत आहे. त्याच्याकडे अंजिराची झाडं आहेत, दुसरी गोष्ट द्राक्षाच्या वेली पण आहेत त्याच्याकडे, आणि तिसरी गोष्ट जैतून आहे, चौथी गोष्ट त्याच्याकडे शेती पण आहे, 5वी गोष्ट त्याच्याकडे मेंढपाळातले कळप आहेत, आणि 6वी गोष्ट त्याच्याकडे गुरढोरे पण आहेत. तो म्हणतो की हे सगळे साही त्याचं कुटुंब त्याच्यावर चालत आहे, त्याची उपजीविका त्याच्यावर होत आहे. त्या काळामध्ये कंपनी नव्हत्या, हॉस्पिटल नव्हते, पेशंट पण कमी होते. हालेलुया. काय खात असतील देवाला माहिती. हालेलुया. त्यांचं खाण्याचं फक्त हेच असेल, काय फळ खात असतील प्रियांनो. हालेलुया. प्रियांनो, तो म्हणतो साही मार्ग माझे बंद झाले तरी पण मला काय प्रॉब्लेम नाही. हालेलुया. महिना अखेर आली का आपल्याला प्रॉब्लेम होतो. हालेलुया. हा तो म्हणतो की ते काहीच कोणत्याच प्रकारचं उत्पन्न मला आलं नाही, कदाचित दुष्काळ असेल. हालेलुया. प्रियांनो, पण तो म्हणत आहे की हे काही झालं, सगळं इन्कम सोर्स बंद झाला तरी पण मी भिणार नाही, मी घाबरणार नाही. आजीची पेन्शन नाही आली, बाबाचा पगार नाही आला, लाडकी बहिणीचे पैसे नाही आले, राजीव गांधीचे पैसे नाही आले, कोणतेच पैसे नाही आले, काहीच नाही. हालेलुया. घरात तर काय बॅलन्स पण नाहीये. हालेलुया. घरात तर काय बॅलन्स पण नाही, सगळ्यांचे चेहऱ्यावर 12 वाजलेले. प्रियांनो, जेव्हा घरात अन्न नसतं ना, तेव्हा आमची खरी परीक्षा असते. जेव्हा आमच्याकडे पैसे नसतात ना, तेव्हा प्रियांनो आम्ही घाबरून जातो, आमचा विश्वास डगमगायला लागतो. हालेलुया. आता काय होईल, आता कसं होईल, आता लेकरांना काय खाऊ घालू, चहाला पण साखर नाही, पत्ती नाहीये, दूध नाहीये. प्रियांनो, काही नसेल तरी पण एक गोष्ट आहे, आमचा देव आमच्या बरोबर आहे. आमचे प्रियांनो, बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतं, मोशे डोंगरावर 40 दिवस 40 रात्र त्याचा उपास होता. त्याला खिचडी भेटली नाही, त्याला चहा भेटला नाही, त्याला काहीच नाही भेटलं. हालेलुया. पण तो फ्रेश ताजा तावाना होता. तो कसा होता. प्रियांनो, आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये असे प्रसंगी येतील. हालेलुया. हा, फार वर्ष देवाची स्तुती असो, आपल्या भारतामध्ये दुष्काळ नाही पडला. देव करो कधी दुष्काळ न पडो येशूच्या दुसऱ्या येण्यापर्यंत. हालेलुया. हालेलुया. सगळा बंद. हालेलुया. नोकरी नाही, धंदा नाही, इन्कम नाही, घरामध्ये रॅशन नाही, तेल नाही, पीठ नाही, मीठ नाही. तेव्हा प्रियांनो, आम्ही काय करणार आहोत. आम्ही काय करणार आहोत प्रियांनो, आम्ही गुडघे टेकून प्रार्थना करणार आहोत. हालेलुया. आम्ही काय करणार आहोत. गुडघे टेकून प्रार्थना करणार आहोत माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना. आणि आमची खरी परीक्षा आमच्या संकटामध्ये, दुष्काळामध्ये, प्रॉब्लेम मध्ये, समस्यामध्ये. हालेलुया.
प्रियांनो, पंडित रमाबाई यांनी खूप मोठं देवानी सांगितल्यामुळं त्यांनी प्रियांनो अनाथ आश्रम सुरू केला. आणि प्रियांनो खूप लेकरं होते त्यांच्याकडे आणि त्यांच्यासाठी पुष्कळता अन्न नसायचं. पुष्कळता काय नसायचं? अन्न नसायचं. त्या प्रियांनो त्या स्वतः गुडघ्यावर जायच्या आणि प्रियांनो प्रार्थना करायच्या, देवाकडे मागायच्या. आणि प्रियांनो लोक त्यांना धान्य आणून देत असे. हे थोडं नाही म्हणजे ट्रकच्या ट्रक धान्य त्यांनी गुडघे टेकले, प्रार्थना केली, देवाला मागितलं, तर देव काय करतो? देव देतो आम्हाला. देव काय करतो? आमचा विश्वास आम्हाला सक्रिय करायचा आहे. आम्हाला काय करायचं? आमच्या विश्वासाला हलवायचं आहे, सक्रिय करायचं. तो म्हटला कशाची काळजी करू नका. काय खावे, काय प्यावे, काय ल्यावे, कशाची काळजी करू नका. तो देव आम्हाला देईल, तो देव आमची काळजी घेईल, तो देव आम्हाला सांभाळेल. इतकंच नाही तर त्या दिवसामध्ये जेव्हा आम्ही टिकून राहू आणि प्रियांनो धीर धरून राहू, दावीद राजा म्हणतो मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली आणि त्याने वळून माझा धावा ऐकला. तो देव आमचा धावा ऐकेल, देव आमची परिस्थिती बदलेल, देव आम्हाला सोडणार नाही, देव आम्हाला टाकणार नाही, देव आमची काळजी घेईल, देव आमची काळजी घेईल. दुष्काळात सगळे लोक उपाशी आहेत. मला जगाचं माहिती नाही, पण देवाच्या लेकरांविषयी मी सांगेन. त्यांना दुष्काळामध्ये सुद्धा प्रियांनो ज्या देवाने एलियाला अन्न दिलं, तो देव प्रियांनो तुम्हाला पण अन्न देईल. हालेलुया. ज्या देवाने त्या विधवेच्या तेलाला, पिठाला, मिठाला बरकत दिली, प्रियांनो तो देव तुम्हाला अन्न देईल, वस्त्र देईल, निवारा देईल. हालेलुया, हालेलुया. कारण येणाऱ्या दिवसामध्ये प्रियांनो आम्हाला सर्वांना त्या संकटातून जावं लागेल, आम्हाला त्या प्रॉब्लेम मधून जावं लागेल. हालेलुया. दोन्ही प्रकारचा दुष्काळ पडणार आहे. अन्नाचा पण दुष्काळ आणि प्रियांनो वचनाचा पण दुष्काळ पडणार आहे. हालेलुया. वचनाचा पण दुष्काळ पडणार आहे प्रियांनो. हे बायबल काढून घेतलं जाईल प्रियांनो. सगळीकडे बंदी असेल. हालेलुया. काय असेल? पण आमचा विश्वास आहे, जो हबक्कूकचा विश्वास आहे, तो म्हणतो प्रभू परमेश्वर माझं सामर्थ्य आहे, तो माझे पाय हरणाच्या पायासारखा तो करतो आणि मला माझ्या उच्च स्थानावर चालू देतो. आमचं उच्च स्थान काय आहे? आमचं उच्च स्थान काय आहे? देव आम्हाला उंचावरून चालवेल. हालेलुया. देव काय करेल? आम्हाला उंच स्थानावरून आपल्याला चालवेल. आणि त्यांनी उपमा दिलेली आहे हरणाच्या पायासारखी. हरणाकडे जर आम्ही पाहिलं, हरणाच्या पायामध्ये खूप चापल्य असतं मंडळी. हरणाच्या पायामध्ये खूप ताकद असते. हालेलुया. हरण मी पाहिलं ते सहज 10 फूट 15 फूट उडी मारत, असं 20-20 फूट लॉंग तो उडी मारत हरण. हालेलुया, हालेलुया. जेव्हा त्याला शत्रू धरायला येतो, हालेलुया, वाघ, सिंह, बिबट्या, तेव्हा तुम्ही पहा प्रियांनो तो खूप उंच उंच उड्या मारतो. मी म्हणतो ते वाघ सिंह म्हणत असतील की अरे आमच्या पुढे कोणच अजूनपर्यंत पळू शकलं नाही. पण तो देव म्हणतो मी काय करणार आहे? तो देव आमचे पाय हरणाच्या पायासारखे आम्हाला करणार. इतकंच नाही, तो आमचं सामर्थ्य होईल आणि आम्हाला उच्च स्थानावरून तो आपल्याला चालेल. उच्च स्थिती आम्हाला प्राप्त होईल. हालेलुया. आमच्यासाठी देव अद्भुत काम करणारच आहे. हालेलुया. म्हणून आम्ही काय करायचंय? आम्ही परमेश्वरासाठी हर्ष करायचं आहे. हालेलुया. जेव्हा आमच्याकडे काही नसेल तेव्हा आम्हाला हर्ष करायचा आहे. आणि तारण देणाऱ्या देवाविषयी तो म्हणतो मी उल्हास करेन. ह्या गोष्टी ज्या आहेत,
ह्या सेकंडरी गोष्टी आहेत. हालेलुया, सेकंडरी गोष्ट आहेत प्रियांनो. आमच्या घरामध्ये अन्न शिजणे. हालेलुया, हालेलुया. त्यांनी इस्रायलांना प्रियांनो अरण्यामध्ये त्यांनी मान्ना दिला. हालेलुया. त्यांनी शेती केली का? त्यांनी पेरणी केली का? कापणी केली का? का ट्रॅक्टर होतं त्यांच्याकडे? का शेतमळे होते? का पाणी घातलं? त्यांनी काहीच केलं नाही त्यांनी मंडळी. पण देवाने त्यांना रेडीमेड अन्न दिलं, मान्ना दिला. तसं देव रेडीमेड पाकिट पाठवलं तुमच्याकडे. हालेलुया. जसं दुष्काळामध्ये काय केलं जातं प्रियांनो? दुष्काळामध्ये प्रियांनो आमचं गव्हर्नमेंट प्रियांनो हेलिकॉप्टर मधून पाकिट फेकत. हालेलुया, हालेलुया. ते प्रियांनो तसं देव आम्हाला स्वर्गातून पाकिट देईल. पण आम्ही आमची दृष्टी स्वर्गाकडे लावली पाहिजे. हालेलुया. आमच्या खिशाकडे पाहायचं नाही, लोकांच्या चेहऱ्याकडे लोकांच्या चेहऱ्याकडे जर पाहिलं अशा स्थितीमध्ये तर आमचा विश्वास कदाचित कमी होईल. हालेलुया. आणि देवाकडे पाहायचं आहे, त्याच्या अद्भुत अशा चेहऱ्याकडे पाहायचं आहे. आणि मग तो देव तो पाहिल की माझा मुलगा माझ्याकडे पाहत आहे. हालेलुया, हालेलुया. आणि देव आमची तरतूद करणार आहे. देव आम्हाला सोडणार नाही, देव आम्हाला टाकणार नाही. हालेलुया. देव केवळ अन्न, वस्त्र, निवाराच नाही तर सर्व गोष्टींची तरतूद करून देण्यासाठी आमचा देव सामर्थ्यवान आहे. आमचा देव कसा आहे? सामर्थ्यवान आहे. प्रियांनो किती महागाई जरी झाली तरी पण देव आम्हाला उत्तम अन्न देईल. हालेलुया. देव काय करेल? प्रियांनो कोविड मध्ये सगळे पुष्कळ लोकांचे धंदे बंद होते. हालेलुया. माझं पण दुकान बंद होतं. हालेलुया. पण सगळ्यात उत्तम चांगलं जेवण त्या काळातच मला भेटलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियांनो इच्छा नसताना दारावर यायचे लोक फ्रूट घेऊन. हालेलुया. आणि प्रियांनो ते म्हणायचे घ्या घ्या राव, आमच्याकडे आता काहीच नाही, बाजार नाही, हे नाही, कुठं जात येत नाही. आणि ते बिचारे स्वस्तात द्यायचे. हालेलुया, हालेलुया. तो देव आमचा देव आहे, त्याचं लक्ष आमच्याकडे आहे. हालेलुया. जरी सैतानाने आमचे सर्व मार्ग बंद केले या भूतलावरचे, पण एक मार्गवरती आहे. हालेलुया. तिथून आमचे सर्व गरज पूर्ण करेल. हालेलुया. म्हणून तो म्हटला तरुण सिंहास मान पडते, त्याची उपासमार होते. पण देव म्हटला माझ्या भक्तांना, माझ्या लोकांना, माझ्या लेकरांना मी उत्तमातलं उत्तम मी देईन. तो म्हटला मी गव्हाचं सत्व मी खाऊ घालीन, मी त्यांना मध मी खाऊ घालीन. देव म्हटला इस्रायल लोक खूप 40 वर्ष अरण्यामधून जात आहेत. आणि देव म्हटला आता तुम्ही खूप कष्ट केले, आता तुम्हाला दूध आणि मध मी देईल. तुम्हाला काय देईल मी तुम्हाला? एकदम सगळ्यात उत्तम नैसर्गिक स्रोत. हालेलुया. त्याच्यामध्ये काय भेसळ नाही. हालेलुया. असं देव आमच्यासाठी, देवाकडे उत्तम आणि सुंदर योजना आहे. म्हणून आम्ही पाहायचं नाही. हालेलुया. प्रियांनो आम्ही निराश व्हायचं नाही. काम नाही, धंदा नाही, काय इनकमिंग काय नाही, काय प्रॉब्लेम नाही आहे. त्या पैशाला देव बरकत देणार आहे. जी बरकत त्यांनी त्या विधवेच्या तेलाला, पिठाला दिली. हालेलुया. आहे की नाही? आम्ही प्रार्थना करू. देव प्रियांनो 2 मासे 5 भाकरीचा मिरेकल आमच्यासाठी करेल. काय करेल देव बाप्पा? 2 मासे आणि 5 भाकरीचा. त्यांनी भाकर घेतली, मोडली, हिशोबकार स्मरण केले आणि शिष्यांना वाटले. हालेलुया. तो देव आम्हाला वाटणार आहे. हालेलुया. तो काय करणार आहे? देव आम्हाला देणार आहे. तो प्रियांनो आम्हाला सोडणार नाही. हालेलुया. त्याला माहिती आहे. बायबलमध्ये असं लिहिलंय, कावळे काव काव करतात आणि काय करतात? कुणाला मागतात अन्न? इस्रायलाच्या पवित्र प्रभूला. ते सुद्धा ओळखतात. हालेलुया, हालेलुया. सिंह गर्जना करतो आणि अन्न मागतो. हालेलुया. सिंह काय करतो? देव त्याला पण देतो. तो देव तुम्हाला आणि मला देणार नाही का? तो आमचा देव. म्हणून आम्ही कधीच काळजी करायची नाही, तर उलट आम्ही म्हणायचं आहे या वचनाप्रमाणे, या देवाच्या दासाप्रमाणे त्याला आम्ही कबूल करायचं आहे.
घोषणेला फार महत्व आहे मंडळी. हालेलुया. घोषणेला काय आहे? फार महत्व आहे. तो म्हणतो को अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेळीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाळ्यातले कळप नाही तसे झाले, गोठ्यामध्ये गुरढोरी न उरले, तरी पण मी आनंद करेल, तरी पण मी हर्ष करेल. आमचा आनंद, आमचा हर्ष आमच्या इन्कम सोर्सवर नाहीये मंडळी. आमच्याकडे काय आहे याच्यावर नाहीये. हालेलुया. येशूला खिसा होता का? मला सांगा बरं. येशूला खिसा होता का त्याच्या याचकीय वस्त्राला? काय खिसाच नव्हतं. मग आम्ही कशाला इकडे 2 खिसे, तिकडे जीन्सला पाठी मागून पुढून खाली वरती एक वॉच पॉकेट. अरे बापरे, किती पॉकेट. हालेलुया. पण एकच पॉकेटामध्ये पैसे असतात थोडीशी. हालेलुया. 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 प्रियांनो, आमचा येशू निर्माण करता देव आहे. तो शब्द बोलेल आणि अवघ होईल. हालेलुया. त्याला सैतानाने परीक्षासाठी घेऊन गेला आणि त्याला 40 दिवसानंतर त्याला म्हटला ह्या धोंड्याला तू म्हण की याची भाकरी हो म्हणून. कारण त्याला माहिती होते की हे सर्व पृथ्वी येशूनेच बनवलेली आहे. हालेलुया. तो प्रत्येक भाग त्याने बनवलेला आहे. तो जर म्हणेल भाकर हो, भाकर पण होईल, तंदुरी भाकर होईल, ज्वारीची होईल, नाचणीची होईल, पुरी पण होऊ शकते, गोड पुरी, रताळ्याची पुरी पण होऊ शकते. येशू काय पण तो पुरणपोळी पण करू शकतो. पुरण न वाटता पुरणपोळी करू शकतो. तो फक्त त्यांनी आज्ञा दिली पाहिजे. हालेलुया. सैतान त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणायला लागला की ह्या भाकरीला, धोंड्याला सांग याची भाकरी हो म्हणून. हालेलुया. बहिणो, आम्ही भाकरीवर आम्ही जगत नाही. आम्ही भाजीवर जगत नाही, भातावर जगत नाही, बिर्याणीवर जगत नाही. आम्ही देवाच्या मुखातून येणाऱ्या त्या अद्भुत वचनाच्या द्वारे आम्ही जिवंत आहोत. नारायण वामन टिळक म्हणतात, मिळो ना मिळो आम्हा अन्न पाणी. हालेलुया. मिळो ना मिळो आम्हा देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. अंगावर चिंध्या असोत वा नसोत, असेच राहू जगात आम्ही. नका काळजी करू. फाटके वस्त्र असतील प्रॉब्लेम नाही, कमी वस्त्र असतील प्रॉब्लेम नाही, तेल नाही, मीठ नाही, मसाला नाही. हालेलुया. 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 पण तुमची भाजी चवदार होणार आहे. हालेलुया. तुमची भाजी कशी होणार आहे? चवदार होणार आहे. आता आपल्या देवाने आपल्याला चांगले दिवस दिले. हालेलुया. पुढचे दिवस, मागचे दिवस आठवण आहे मला. आमच्याकडे काय नसायचं. आमची आई नेहमी चिंताक्रांत असायची आणि आमची आई काहीतरी बनवायची अशी. आम्ही भुकेच्या तडाख्यामध्ये खायचं. त्याच्यामध्ये आईचं प्रेम होतं. हालेलुया. येशूचं प्रेम होतं त्याच्यामध्ये. देव कुणाला सोडत नाही, देव अंतर देत नाही. आणि आम्हाला त्याला पाहणारे नेत्र हवे आहे. हालेलुया. आम्हाला काय पाहिजे? आमचा विश्वास असा ह्या संदेशा सारखा असला पाहिजे. मला काही जरी नसेल तरी पण माझं सामर्थ्य परमेश्वर आहे, माझी आशा परमेश्वर आहे. मला त्या उंच स्थानावरून तो घेऊन जाईल. उच्च स्थानावर तो घेऊन जाईल. पण प्रियांनो, आम्ही कामधंद्यापेक्षा आम्ही आत्मिक जीवनाची जास्त काळजी करायची आहे. हालेलुया. आमच्याकडे टेम्पररी काम असेल येणाऱ्या दिवसात माहित नाही प्रियांनो, पण गव्हर्नमेंट सर्व्हिस फार कमी होत आहेत. हालेलुया. हालेलुया. आता काय जगाचा शेवटच आहे तर त्या नोकराचा यूज आहे काय. पण ह्या जगाचं भविष्य आपल्याला माहिती नाही, पण आमचं भविष्य आम्हाला माहिती आहे. आमचा फोटो येशूच्या हातावर आहे. हालेलुया. आमचा फोटो कुठे आहे? आणि रोज येशू पाहत, अरे हा माझा मुलगा, ही माझी मुलगी आहे. हालेलुया. देव आमच्यासाठी ठरवलेलं असतं आज आमच्या घरामध्ये काय भाजी होणार आहे. हालेलुया. आणि देव आम्हाला तो देत असतो. म्हणून प्रियांनो, आम्ही परमेश्वराच्या ठाई नेहमी आनंद करायचा आहे. परमेश्वराच्या ठाई आम्हाला उड्या मारायचा आहे.
तारण देणाऱ्या देवाविषयी आम्ही उल्हास करायचा आहे. या छोट्या मोठ्या परिस्थितीकडे आम्हाला पाहायचं नाही, दुष्काळाकडे आम्हाला पाहायचं नाही. पाऊस आहे, पाऊस नाही, पाऊस जास्त पाऊस आला, कमी पाऊस आला. आता ह्या दिवसामध्ये खूप पाऊस झाला. त्या भागामध्ये खूप इतकं पाणी झालं. पंजाब म्हणा, या शेजारच्या तिकडे म्हणा, राज्यामध्ये खूप पाऊस झाला, खूप पाऊस झाला. त्यांच्या त्या इतकं पाणी झालं की त्या सगळ्या गायी म्हशी तिकडे कराची पाकिस्तानकडे गेल्या. हालेलुया. कुठे गेल्या? कराची पाकिस्तानकडे गेल्या. पण प्रभूला धन्यवाद, असं त्यांनी परत त्या पाठवून दिल्या. हालेलुया. त्यांनी काय केलं? ज्या जे टोळ्यांनी तुमचं उत्पन्न खाल्लेले देव ते भरून देणारे मिळालं तुम्हाला. मग त्याची काळजी करू नका. हालेलुया. माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे कसं आहे, माझ्याकडे किती आहे, त्याची काळजी नाही करायची. आपली काळजी करायची आहे माझं सामर्थ्य वाढवायचं आहे. प्रभू परमेश्वराला आपलं सामर्थ्य बनवायचं आहे. जेव्हा आम्ही प्रभूला सामर्थ्य बनवू तेव्हा तो तुम्हाला उच्च स्थानावर घेऊन जाईल. तुम्हाला काही जरी तुम्ही खाल्लेलं नसेल तरी पण तुमची शक्ती कमी होणार नाही. हालेलुया. तुमचं बळ कमी होणार नाही, तुमची ताकद कमी होणार नाही. आणि प्रियांनो, आम्हाला पाहायला मिळतं अन्नावर नाही. प्रियांनो, दानिएलच्या पुस्तकाकडे जर आम्ही गेलो तर प्रियांनो, दानिएलला आणि शद्रक मेशक अबेदनगोला अशुद्ध जेवण मिळत आहे. जे बायबल मना करत आहे, हे खायचं नाही, ते खायचं नाही, ते खायचं नाही. आणि त्यांना जुना करार त्यांना माहिती होता, त्यांना नियम माहिती होते. आणि म्हणून ते म्हणाले आम्हाला हे अन्न नकोय, आम्हाला शाकाहारी अन्न हवं आहे. आम्हाला काय पाहिजे? शाकाहारी. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. हे वचन सर्वांना कळो. प्रभूची स्तुती असो. आणि त्यांनी बिचाऱ्यांनी तो म्हणाला, दानिएल म्हणाला, बघ, तर तो खोशाचा होता राजाचा. तो म्हणाला, अरे बाबा, जर राजाला जर कळालं तर राजा तर मला शिक्षा देईल, हाकलून देईल, कदाचित मारून टाकील. राजा भयंकर असतो. काय त्याच्या मनात येईल आपल्याला माहिती. राजा बोले आणि दल हाले. तो खोजा म्हणतो की बाबा रे, असं नको करतो. म्हटलं नाही ना, फक्त थोडे दिवस तू पहा, थोडे दिवस तू पहा, थोडे दिवस तू पहा. आणि प्रियांनो, त्यांनी पाहिलं तर प्रियांनो, हे देवाचे लेकर त्यांनी राजाचं जेवण नाकारलेलं आहे. हालेलुया. कोणचं जेवण नाकारलेलं आहे? आपण असतो तर आपण तर त्याला मनात नसती केली. और कुछ है क्या बाकी? गोड बोलून किचन मध्ये पण गेलो असतो आपण. गोड बोलून आपण किचन मध्ये पण गेलो असतो आणि पाहिलं असतं की काय आणखीन काय भेटू शकतं काय माझ्यासाठी. प्रभूची स्तुती असो. पण प्रियांनो, आमचा प्रभू खूप चांगला आहे. हालेलुया. आमचा प्रभू खूप चांगला आहे. आमच्या शरीरासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. आणि म्हणून त्यांनी नियम घालून दिले. आणि त्यांनी सांगितलं शुद्ध आणि अशुद्ध पदार्थ पण अनेक आहेत. त्याची लिस्ट आहे प्रियांनो. ते आम्ही पाहून घेऊया. आम्ही आज आता अशी परिस्थिती आहे की आम्हाला कळत आहे की शुद्ध काय अशुद्ध काय आहे. त्याचे रूल्स देवाने घालून दिलेले आहेत. आणि प्रियांनो, आम्ही देवाच्या सानिध्यात राहणारे लोक आहोत. लोक आम्हाला सल्ला देतात, हे आमच्यासाठी नाही योग्य, ते आमच्यासाठी योग्य नाही. शुद्ध काय अशुद्ध काय याच्यातला भेद याजक सांगत असतो नेहमी. हालेलुया. यासाठी की प्रियांनो, आम्ही शद्रक मेशक अबेदनगोनी त्यांना तो विटाळ नको होता. हालेलुया. ज्या गोष्टीला देवाने मनाई केलेली आहे त्या गोष्टी आम्हाला नको आहे. त्या गोष्टी आम्हाला नको आहे. असं आम्हाला वाटतं की आम्ही जर प्रियांनो जास्त प्रोटीन खाल्ले तर आम्ही जास्त धष्टपुष्ट हो. हालेलुया.
पण प्रियांनो, आम्हाला धष्टपुष्ट ठेवणारा आमचा देव आहे. आम्हाला धष्टपुष्ट ठेवणारा, आम्हाला निरोगी ठेवणारा, आम्हाला आनंदी ठेवणारा, आम्हाला आरोग्य ठेवणारा आमचा देव आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून आम्ही काळजी करायची नाहीये. आमचे सर्व रस्ते बंद झाले तरी पण आमचा देव आमच्या बरोबर आहे. आमचा देव आमच्या सोबत आहे. आमचा देव आम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. आमचा देव काय करू देणार नाही. म्हणून आम्ही नवीन करारामध्ये पण पाहतो की प्रेमनो, येशूच्या सोबत लोक नेहमी भरपूर लोक असायचे. 5-5 हजार जास्तीत जास्त लोक असायचे प्रेमनो. आणि येशू जे सांगायचा ते केवळ ऐकायचे ते. हालेलुया. येशू इकडून तिकडे जात आहे, तिकडून तिकडे जात आहे, तिकडून तिकडे जात आहे, आणि लोक पण त्याच्या पाठीमागे जात आहे. हालेलुया. आणि मग येशूच्या मागे चालल्यामुळे त्यांना शक्ती प्राप्त झाली. पण त्यांनी तसंच त्याला उपाशी नाही ठेवलं. हालेलुया. त्यांना उपाशी ठेवलं नाही. जुन्या करारामध्ये पण आपल्याला पाहायला मिळतं. देवाच्या दासांनी, मला वाटतं एलिया असेल, त्यांनी 20 भाकरीमध्ये 100 लोकांना जेवण दिलं. 20 भाकरीमध्ये. हालेलुया. याचा अर्थ असा नाही की प्रेमनो, देवाला आमची काळजी, सर्व गोष्टीविषयी काळजी आहे. म्हणून तो म्हणतो की काय खावे, काय प्यावे, काय ल्यावे, काय पांघरावे, याची काळजी करायची नाही. प्रेम, अन्नापेक्षा शरीर अधिक आहे. येशू काय म्हटलं, आमच्या आत्म्याची आम्हाला काळजी घ्यायची आहे. आम्हाला कसली काळजी घ्यायची आहे. आम्ही सगळ्यात जास्त काळजी घेतो ती प्रेम आमच्या शरीराची. हालेलुया. तितकी काळजी जर आम्ही प्रेम जर आमच्या आत्म्याची घेतली तर काय होईल. प्रेम, हे शरीर माती आहे आणि शेवटी हे मातीला जाऊन मिळणार आहे. पौल म्हणतो, माझं देह अशक्त होत आहे. माझा देह काय होते, 2 कोरिंथ 5 मध्ये तो म्हणतो, माझा देह अशक्त होत आहे, पण माझा आत्मा, माझा अंतरात्मा दिवसेंदिवस नवीन होत आहे. हालेलुया. आम्हाला काय करायचं आहे, आमच्या आत्म्याची काळजी घ्यायची आहे. आम्हाला कसली काळजी घ्यायची आहे, आमच्या आत्म्याची काळजी. तुमचा आत्मा जर मजबूत झाला तर तुमच्या शरीराला तो ओढून नेईल. हालेलुया. मग अशक्त शरीर असो किंवा स्ट्रॉंग शरीर असो, तुमचा आत्मा त्याला बरोबर घेऊन जाईल. इथे हबक्कूक म्हणतो, अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाळ्यातले कळप नाही तसे झाले, गोठ्यात गुरेढोरे काहीच उरली नाही, तरी पण मी परमेश्वराच्या ठाई आनंद करेल, हर्ष करेल, हर्ष करेल, हर्ष करेल. आमचा आनंद अन्नावर, पैशावर, भौतिक ब्लेसिंगवर. सगळ्यात मोठी चूक काय आहे की आम्ही ह्या गोष्टीच्या मागे पळत आहोत. म्हणून यशाया म्हटला, जे अन्न नाही त्याच्यासाठी श्रम का करता. हा मला आज पण प्रश्न आहे. तुम्हाला उत्तर सापडलं तर मला सांगा. यशाया काय म्हणतो, आता अन्न खातो ते अन्नच आहे. हालेलुया. आपण अन्न खातो की नाही, पण तो काय म्हणतो, त्याच्यासाठी श्रम का करता. त्याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे, तुम्ही श्रम आत्मिक अन्नासाठी करा. कशासाठी करा, आत्मिक अन्न खा आणि तुमच्या आत्म्याला मजबूत बनवा. हालेलुया. आम्हाला कशाला मजबूत करायचंय, आमच्या आत्म्याला मजबूत करायचं आहे. प्रियांनो, आम्हाला इकडे तिकडे आम्हाला पाहायचं नाहीये. प्रियांनो, आम्हाला देवाने जे काय पौल म्हणतो, तुमच्याकडे जे काही अन्न वस्त्र आहे त्याच्यामध्ये तुम्ही तृप्त असा. तुम्ही त्याच्यामध्ये काय असा, तृप्त असा. आपल्या सगळ्यात जास्त टार्गेट आपलं काय काय महिनाभरात काय होईल. महिनाभराचं आम्ही कधी कधी प्रियांनो भरून ठेवतो, मग महिनाभर आपल्याला प्रॉब्लेम होता कामा नये. हालेलुया. पण प्रियांनो, देवाकडे तसं नाही.
आम्ही बायबल सांगतं ज्या दिवसाची काळजी आपण देवाच्या वचनाच्या विरोधात आहोत सगळे. फक्त वचन ऐकतो पण त्याप्रमाणे येशू म्हटला ज्या दिवसाचं दुःख त्या दिवसाला पुरे. उद्या दुःख येईल तर उद्या येशू थोडी जाणार आहे लगेच. हालेलुया. येशू आमच्या सोबतच आहे. आम्ही काय खावे, काय प्यावे, काय ल्यावे, काय पांघरावे प्रियांनो, याची काळजी देव बापाला आहे. याची काळजी कुणाला आहे? देव बापाला आहे. देव तुम्हाला ते निश्चित देणार. तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. तुम्हाला तुमच्यासाठी माझ्यासाठीच प्रियांनो हे सर्व जे काही दिसत आहे ते देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी ठेवलेले. हालेलुया. आणि म्हणून ते आम्हाला देव देणार आहे. हालेलुया. आणि म्हणून आम्ही काळजी करायची नाही. एकदा मी माझा मित्र आम्ही मीटिंगला चाललो होतो बँगलोरला. आणि इथून नगरमधून निघालो आणि आम्ही माझ्यासोबत बरेचसे हे सगळे आपल्या नगरचे बांधव होते, मारवाडी बांधव. आणि त्यांची प्लेट पाहिली मी. ती प्लेट पाहतच राहिली. ही चुकीची गोष्ट आहे, लोकांची प्लेट का आपण पाहू नये. पण त्यांची प्लेट अशी सुंदर होती. तो म्हटला 200-300 रुपयाची प्लेट आहे ती. त्याच्यामध्ये भरपूर काय होतं, मिठाई होती आणि प्रियांनो काय म्हणता येईल त्याला, श्रीखंड होता, पुरी होती, भाजी होती. आणि माझ्या मित्राला म्हटलं बघ आपण काय खात आहोत. आणि प्रियांनो आमच्या शेजारच्यांनी एक प्लेट आम्हाला पण देऊन टाकली त्या बिचाऱ्यांनी. मनामध्ये चुकीचा विचार आला तो देवापर्यंत गेला. हे चुकीचं आहे. जेव्हा लहान लेकरं आई बापाकडे हट्ट करतात, एखाद्या लहान मुलाकडे पाहतात, त्याच्या हातामध्ये आईस्क्रीम आहे, तो म्हणतो मम्मी मला आईस्क्रीमच पाहिजे, मम्मी मला काय पाहिजे, मला कॅडबरीज पाहिजे, मम्मी मला सायकलच पाहिजे, मम्मी मला हेच. आता लेकरं मोठे झालं, आता मोबाईल पाहिजे, मोटरसायकल पाहिजे, आता स्कूटी पाहिजे. ज्याने कान घडवला तो ऐकणार नाही का? हालेलुया. ज्याने कान घडवला तो ऐकणार नाही का? तो माझा मित्र म्हणतो काय रे प्रार्थना केली का तू? म्हटलं प्रार्थना तर नाही केली पण मनात आलं प्रभू मला क्षमा कर. देवाला आमची काळजी आहे. हालेलुया. देव आमच्या खूप जवळ आहे. हालेलुया. तो आमच्यामध्ये वस्ती करता आणि आम्ही आमचा उद्देश एकच ठेवूया. हबक्कूक सारखं आम्ही म्हणूया काहीही नाही झालं तरी पण मी काय करेल, मी परमेश्वराच्या ठाई आनंद करेल. मी रडत बसणार नाही, कोसत बसणार नाही. देवा उपास धरायचा आहे का? रागाच्या भरत नाही म्हणणार. हालेलुया. 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 दे बापा. देवाची इच्छा असेल प्रियांनो, देवाची इच्छा असते प्रियांनो. जेव्हा आम्ही उपासात असतो तेव्हा देव जास्त बोलतो आमच्या बरोबर. हालेलुया. 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 प्रियांनो देवाची इच्छा असते मी तुला स्वर्गीय मान्न खाऊ घालेल. पण आम्ही म्हणतो असतो देवा पहिल्यांदा हे तर दे मग मी तो घेईल. प्रभूची स्तुती असो. आम्ही बॅलेन्स साधला पाहिजे. आम्ही काय केलं पाहिजे? बॅलेन्स साधलं पाहिजे. ह्या जगाच्या अन्नाकडे आम्ही जास्त लक्ष देणार नाही. हालेलुया. जे काय आहे देवा तुला धन्यवाद. जसं काय जे जसं आहे तसं देवा तुला धन्यवाद. मी पण देव बापा हबक्कूक सारखं म्हणतो काहीच नसेल माझ्याकडे, माझ्या घरात पैसा नसेल. हालेलुया. मी पाहिलेले प्रियांनो जेव्हा घरात काय पैसे नसतात लोक काही सोनं विकतात, काही भांडे विकतात. त्यांच्याकडे काय आहे बिचाऱ्या गरिबांकडे? पितळेचे भांडे विकलेले मी पाहिलेले, काही वस्तू विकलेले मी पाहिले. कशासाठी? आणण्यासाठी. हालेलुया. पण ब्रँडनो आम्ही असं करणार नाही. हालेलुया. कधी कधी इच्छा असते देवाची आम्ही उपास करावा. हालेलुया. आणि देवावर अवलंबून राहावं. हालेलुया. देवावर काय करावं? अवलंबून राहा. देवा तुझी काय इच्छा आहे? एक देवाचा सेवक होता.
आणि प्रियांनो, तो मोठा संदेष्टा होता आणि त्याला मीटिंगला बोलवलं आणि काहीतरी प्रॉब्लेम झाला. 3 दिवस झाले त्याची मीटिंगच झाली नाही आणि मीटिंग झाली नाही. ते आयोजक लोक पण आले नाहीत आणि त्यांचं पण काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि प्रियांनो 1 दिवस झाला. तो म्हणतो कोण आयोजकच आलं नाही. जी की मला विचारेल चहा घे बाबा, पाणी घे, काय खायचं तुला ऑर्डर दे, हे कर. अख्खा दिवस मी वाट पाहतोय कोण आलं नाही. दे बापा उपास धरायला सांगतोय कदाचित मला. असं 2-3 दिवस झाले आणि मग त्याच्यानंतर त्या संदेष्टाची मीटिंग झाली आणि त्या मीटिंग मध्ये जे देवाने त्याला इतकं अभिषेक केला, तो सगळा त्या मीटिंग मध्ये त्या लोकांमध्ये महान काम झालं देवाचं. कधी कधी देवाची योजना आम्हाला कळत नसते. हालेलुया. कधी कधी देवाची योजना आपल्याला कळत नसते. प्रियांनो, प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या पवित्र नावाला धन्यवाद असो. तो आमचे पाय हरणासारखे करणार. हालेलुया. आणि आम्हाला उच्च स्थानावरून घेऊन जाणार. म्हणून आम्ही सगळ्यात मोठा प्रश्न लोकांचा इन्कम सोर्स, काम धंदा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या पवित्र नावाला धन्यवाद असो. मुलगी पाहायला गेला, मुलगा काय काम करतो, किती पगार आहे, घर आहे का, हालेलुया, घर आहे का, बार आहे का, खानदान आहे का, हे आहे का, ते आहे का. ह्या सगळ्या जगाच्या गोष्टी आहेत. हालेलुया. ह्या कसल्या गोष्टी आहेत, सगळ्या जगाच्या. आमचं फेथ वेगळं आहे. आमचा फेथ कसा आहे, वेगळा आहे. आम्ही वेगळे आहोत फ्रेंड. पण वास्तविक पाहता आम्ही प्रॅक्टिकली जर आम्ही पाहिलं तर आम्ही ह्या गोष्टी पाहतोच. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. देवाची इच्छा आमच्या जीवनातून सिद्धेत जाव, पूर्णतेत जाव. प्रियांनो, आम्ही त्याला म्हणू, आमच्याकडे काही नसेल तर मी परमेश्वराच्या ठाई हर्ष करेल, हर्ष करेल, हर्ष करेल, हर्ष. मीठ मिरची असेल तरी हर्ष करेल. हालेलुया. सुकी भाकरी असेल, नुसता भातच असेल तरी पण मी हर्ष करेल. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, देव आम्हाला चेक करत असतो. हालेलुया. देव काय करत असतो, आपल्याला चेक करत असतो. प्रियांनो, आम्ही पुष्कळदा देवाला आम्ही बोलतो प्रियांनो, आम्ही रागाच्या भरामध्ये. हालेलुया. पण प्रियांनो, आजच्या नंतर आम्ही असं करणार नाही. हालेलुया. देवा, तू माझ्यासाठी चांगली योजना बनवलेली आहे, चांगलं भोजन बनवलेलं आहे. तुझी जी इच्छा आहे माझ्या शरीरासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, तुला माहिती आहे. हालेलुया. देव तो तुम्हाला सर्व काही, मला सुद्धा, आम्हा सर्वांना आमच्यासाठी सुंदर योजना आहे, तेच देव आम्हाला देणार आहे. हालेलुया, हालेलुया. प्रार्थना करूया, डोळे बंद करूया. स्तुतीस पात्र देवा, तुला मान, महिमा, सन्मान, गौरव देतो. तुझी स्तुती करतो. आम्ही नेहमी प्रभू परमेश्वरा, आम्हाला नेहमी काळजी असते. हालेलुया. आम्ही काय खावं, काय प्यावं, पण हे सर्व आमच्या इन्कम सोर्स मधून येत असतो. हबक्कूचा 6 इन्कम सोर्स बंद झाले तरी पण तो हर्ष करत आहे तुझ्या ठाई. प्रभू, असं विश्वास आम्हाला दे, असा विश्वास आम्हाला दे, अशा विश्वासामध्ये आम्हाला चालव परमेश्वर. प्रभू, आम्ही वाईट दिवस पाहिले, आता तू आम्हाला चांगले दिवस दिलेले आहे, चांगले दिवस दिलेले आहे. आम्हाला त्या स्थितीमध्ये तू टिकवून ठेवलेस, त्या स्थितीमध्ये आम्हाला पडू दिलं नाही, त्या स्थितीमध्ये प्रभू परमेश्वरा आम्हाला तू सांभाळलेस. तू सर्व प्राण्यांची काळजी घेतो, पक्ष्याची काळजी घेतो. पेरणी करत नाहीत पक्षी, कापणी करत नाहीत, कोठारामध्ये साठवत नाही, पण तू त्यांना देतोस. तूच आमचा देव आहेस. जेव्हा तू मुठ उघडतोस तेव्हा आमची तृप्ती होते. तुझी मुठ उघडल्यावर प्रभू आम्हाला उत्तम अन्न भेटतं. प्रभू, आजपर्यंत दिलेल्या उत्तम अन्नाबद्दल तुला धन्यवाद देतो. इथून पुढे तू देशील, आम्हालाच नाही आमच्या सर्व पिढ्यांना तू देशील माझ्या देवा. होय बापा, पूर्वी आम्ही साधारण अन्न खात होतो प्रभूजी, पण आज
ब्रेकफास्टला आम्हाला उत्तम भाजी असते प्रभू परमेश्वरा. दुपारी भात, भाजी, वरण, भात, आमटी असते प्रभू. प्रभू हे सर्व तू दिलेलं आहेस. हे तुझ्या दये कृपेमुळे आहे. आमची लायकी पात्रता नाही प्रभू परमेश्वरा. हा पैसा कुठून येतो? तुझ्या स्वर्गीय भांडारातून येतो प्रभू. प्रभू आज आम्ही त्या हबकुक सारखं म्हणतो, हो प्रभू परमेश्वर माझं सामर्थ्य आहे. तो माझे पाय हरणाच्या पायासारखं करतो. तो मला उच्च स्थानावर चालू देतो. प्रभू परमेश्वरा आतापर्यंत आम्हाला तू चारलं भरलंस माझ्या देवा. आम्हाला धष्टपुष्ट केलंस. इथून पुढेही तू देशील बापा. पण याच्या पाठीमागे आम्ही कदाचित तुला कुरकुर केली असेल, तुला बोललो असेल, आम्ही तुझी परीक्षा पाहिली असेल, तुझी परीक्षा पाहिली असेल. जसं इस्रायल लोकांनी अरण्यात परीक्षा पाहिली. देव आम्हाला मांस देण्यासाठी सामर्थ्यवान आहे का? प्रभू तू दाखवून दिलंस तुझं किती सामर्थ्य आहे. तू काय करू शकतोस परमेश्वर. हे आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे. प्रभू मी प्रार्थना करतो या दिवसामध्ये भयंकर थंडी पडलेली आहे. जे रस्त्यावर आहेत, ज्यांना प्रभू परमेश्वरा ब्लँकेट नाही, कपडे नाही, प्रभू कान टोपी नाहीये, पण प्रभू आम्हाला भरपूर ब्लँकेट दिलेत. प्रभू आमच्या घरात जरा सुद्धा हवा तू येऊ देत नाहीस प्रभूजी. हो माझ्या देवा, त्या सर्वांची काळजी घे. प्रत्येकाला उत्तमातलं उत्तम तू दे माझ्या देवा. हो माझ्या देवा, प्रत्येकाची तृप्ती कर. तुझी मोठू घड प्रभू, आणि प्रत्येकाला दे. त्या प्रत्येकाची काळजी घे आणि प्रभू तुझं गौरव हो दे बापा. मी तुला विनंती करतो. तो नेहमी माझी प्रार्थना ऐकतो, तुझे उपकार मानतो. येशूच्याच नावात मागतो म्हणून तो ऐक पिता. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. या आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास. आम्ही जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे, तसेच आमची ऋणी तू आम्हास सोड. आणि आम्हास स्पर्शित नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आमेन. आपण शेवटचा आशीर्वाद घेऊया. देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन. Please like, share and subscribe our channel, and don't forget to press the bell icon for more updates.